दिवाळी अंक येतो तो एक दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ काढणं म्हणजे व्यंगचित्रांमध्ये मानाची गोष्ट समजली जाते. जसं आपण मानाची दहीहंडी बोलतो तसं एक प्रकार. त्याचं उत्तर देतो. एक लक्षात घ्या, एकदा काय झालं माहितीये की विकास सबनीस यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं. डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं विकास सबनीस यांच्या, आणि त्यांना 15-20 दिवस विश्रांती सांगितली. काय करायचं मग त्यावेळेला मुखपृष्ठ कुणी करायचं, आणि राजसाहेब तेव्हा दौऱ्यावर होते. मग करायचं काय त्यावेळेला, मुखपृष्ठ तर मार्मिकवरती मुखपृष्ठ पाहिजे, व्यंगचित्रच पाहिजे. आणि मग मार्मिकमधून मला फोन आला, कार्यकारी संपादक वसंत सोपारकर त्यावेळेला बघायचे. पंढरीनाथ सावंत कार्यकारी संपादक होते, वसंत सोपारकर ते बघायचे. त्याचा मला फोन आला की संजय, आपल्याला मार्मिक यावेळेला जरा लवकर करायचं त्याचं काम, विकास सबनीस काय मुखपृष्ठ करणार नाही तर तू करायचं, पण आत्ताच्या आत्ता ते करावं लागेल. आता पाऊस आहे कारण त्यामुळे प्रेसला जाण्यासाठी आपल्याला ते एक दिवस लवकर करावं लागेल. तर विकास सबनीस काय करत नाही तेव्हा तुला करावं लागेल ते. थोड्या वेळाने बाळासाहेब तुला फोन करतो, बाळासाहेब ठाकरे तुला फोन करतील असा मला वसंत सुपारकरांनी फोन केला. मी जरा दचवलो, बाळासाहेब आता मला फोन करणार, आणि त्याप्रमाणे 5 मिनिटांनी बाळासाहेबांचा मला फोन आला, जय महाराष्ट्र. आणि मी पण जय महाराष्ट्र म्हणालो. बाळासाहेबांनी मला एक विलासराव सोनिया गांधी यांच्याविषयी कल्पना सांगितली. मला म्हणाले पेन्सिलने तू ड्रॉ कर, आणखी मातोश्रीवरती घेऊन ये. मी साहेबांचा आदेश म्हणून ते मार्मिकमध्ये बसलो, तिथे पेन्सिलने केलं. आणि माहीम बांद्रा भागामध्ये पाणी नव्हतं, तिकडे पाणी फारसं तुंबत, त्या भागामध्ये तुंबतं. तर तिकडून मी टॅक्सी करून मातोश्रीवरती गेलो. बाळासाहेबांनी ते रफ पेन्सिलचं दाखवलं, बाळासाहेबांनी काही करेक्शन सांगितल्या, त्या मी येऊन केल्या. आणि आमचे पंढरीनाथ सावंत जे मार्मिकचे कार्यकारी संपादक होते, तर त्यांच्याकडे सगळं ड्रॉइंग मटेरियल आणि रंग वगैरे असायचे, विन्सर लिहतात A1 क्वालिटी जागतिक दर्जाचे. तर त्याने ते मी कव्हर केलं, आणि ते माझं मार्मिकचं प्रसिद्ध झालेलं मुखपृष्ठ पहिलं. त्यानंतर ते बाळासाहेबांना आवडलं, श्रीकांतजींना आवडलं. झालं काय माहिती आहे का, 15 दिवसानंतर विकास सबनीस येणार होते, आणि त्यांच्या आवडीचं काम, विकास सबनीसांसारखं काम मी करू शकणार नाही असं मला वाटत होतं. म्हणजे कॉम्प्लेक्स नव्हता, पण बाळासाहेबांचा दर्जा किंवा विकास सबनीसांचा दर्जा मी देऊ शकणार नाही असं मला वाटत होतं. म्हणून मी माझ्या अंगावरचं झुरळ दुसऱ्यावरती कोणाला ढकलण्याचा प्रयत्न करतो. तर त्यामुळे करायचं काय, म्हणून मी संपादकांना, कार्यकारी संपादकांना म्हणालो की मला मुखपृष्ठ नको, आतलं सगळं मी करतोय ना, मी स्टाफ होतो त्याच्यामुळे आतलं मी सगळं करत असेल, आणि माझ्याकडे तेवढा वेळही नव्हता मुखपृष्ठ. मी तुम्हाला दुसरं नाव सुचवतो, सबनीस बिथरले. आणि मला बोलवून सांगितलं, संजय मी उद्यापासून मार्मिकचं मुखपृष्ठ करणार नाही, माझ्या ताटात कुणी हात घातलेला मला चालत नाही. आमची जी मैत्री जी टिकली होती ना, त्याचं पण कारण सांगतो. आमची मैत्री अशासाठी टिकली होती की आम्ही दोघांनी कधी एकमेकांच्या ताटात हात घातला. लक्षात, आमची मैत्री टिकण्याचं प्रमुख कारण ते होतं. एक लक्षात ठेवा, आजकाल माहिती आहे की लोक एकमेकांची कामं पळवताना दिसतात. मला त्याचं संताप, येस येस येस, अतिशय वाईट गोष्ट आहे. अतिशय आमच्या वेळेला तसं नव्हतं. आज तुम्हाला माहिती आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक लोक कामं पळवण्याची गरज आहे. जग मोठं आहे, आलं की लक्षात, जग मोठं आहे. तर त्यामुळे मैत्री टिकून राहिली. तुम्हाला माहिती आहे गुंड असतात, पाकिटमार गुंड असतात ना, त्यांचे पण एरिया ठरलेले असतात. सायनचा गुंड माटून गेला पाकिटमारी नाही करत, नाही. आलं लक्षात. तर मग कलाकारांनी तसं का वागावे मला कळत नाही. दुसरी गोष्ट, पक्षी असतात ना, पक्षी ते खाडीवरती मासे पकडतात, तर त्यांचं पण असे ना एक अलिखित अशी बाउंड्री असते. हो, म्हणजे इकडचा खंड्या पक्षी तिकडे नाही मासे पकडत नाही. लक्षात घ्या, तू माणसं कशी वागतात हा मला प्रश्न पडतो. मी मध्ये एका ठिकाणी गेलो होतो, माझे एक मित्र भेटले होते, तिथे त्याचे मोटिवेशनल लेक्चर वगैरे घेतात. तर तिथे एक बाई आहे ना, भाकरी विकण्याचं काम करायचं, हायवे भाकरी विकण्याचं काम करायचं. आणि भाकरी विकताना तिच्या बाजूला एक चहावाला होता. तर तो मोटिवेशनल लेक्चर देणारा जो माझा मित्र होता, त्याने त्या म्हातारीला विचारलं की या बाजूची चहा विकली जाते खूप, बरं, तर तो भाकरी विकताना चहा पण का विकत नाही. त्या म्हातारीने उत्तर दिलं की मी चहा सुद्धा विकायला लागले, तर तो बिचारा काय खाईल. हा विचार महत्वाचा लक्षात. आमच्या वर्गामध्ये आम्ही माणसं घडवण्याचं काम करतो. व्यंगचित्रकार तुम्ही नंतर होतात. आमचा वर्कशॉप हा माणसं घडवणारा वर्कशॉप आहे. तर हे पथ्य तुम्ही धंद्यामध्ये सुद्धा पाळा. बिझनेस टॅक्टिक्स काय महत्त्वाचे असतात, बिझनेसचे काही नियम तुम्हाला
पाडूनच मगच पुढे जात आहे. आज फिल्म इंडस्ट्री बघा मोठी कशी झाली, फिल्म इंडस्ट्री अशी मोठी झाली आहे, एकमेकाला कामं देतात. कामं घेण्यापेक्षा कामं द्यायलाच शिकतात. दिल्याने माणूस मोठा होतो. दिल्याने आपलं काही कमी होत नाही. आकाश निसर्गाकडे बघा ना, एवढं फळं देतात, दरवर्षी पुन्हा बहर येतं. एवढं आकाशातून पाणी, मुंबई तुंबण्या इतपत पाणी तुमचं, पण कधी असं पाणी कमी झालं असं दिसत नाही ना, परत तेवढाच पाऊस पडतो. त्यामुळे द्यायला शिका की तुम्हाला मिळतं. लाभच्या उलट भला शब्द आहे लक्षात. लाभच्या उलट भला शब्द आहे. तर तसं केल्याने तुमचं यश म्हणत. असं सबनीसांची माझी मैत्री त्याच प्रभाकर वायर ते सांगितलं ना की त्यांनाच का मिळतं म्हणून. त्यांनाच मिळत नाही. त्यानंतर मग सबनीसांनी व्यंगचित्र काढणं बंदच केलं ना. दुसरा जर तिथे काम करत असेल तर मी तिथे करणार नाही, सबनीसांचा नियम होता. मी नाही करणार. आता समजलं, जे ताट तुम्ही उष्ट केलं त्या ताटात तुम्ही जेवत नाही, असं सबनीसांचं मत होतं. माझ्याबद्दल त्यांचं मत चांगलं, मला ते सांगायचे तू कर. माझं त्यांचं जिवाळ्याचं नातं, पण मी करत नसे. जत्रा पण केली, मुखपृष्ठ पण त्यांनी सांगितल्यानंतरच केली. तुम्हाला एक लक्षात ठेवा, मैत्री टिकवण्यासाठी ना तुम्हाला काही गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात. सबनीस आणि मी लोकसत्तामध्ये एकत्र होतो, मार्मिकमध्ये एकत्र होतो. आम्ही कधी एकमेकांकडे रायव्हलरी म्हणून कधी बघितलं ना, आमचे एक स्पर्धक म्हणून बघितलंच. उलट एकमेकाला मदत केली. सबनीस बाहेरगावी गेले तर त्यांचं काम, त्यांनी पेन्सिल लेख केलेलं काम मी करतो, की मी बाहेर गेलो तर माझं काम ते समज. ह्या पद्धतीने आपण शेजारी जाताना नाही का करत, शेजाऱ्याकडे चावी देऊन जातो ना, तर शेजारी आपल्याकडे चावी देतो. मग त्यावेळेला का आपण त्यांचं कुलूप थोडं आपल्याला सगळं उघडच. घरामध्ये चोरी करतो का? नाही करत. पण आजकाल ही नीतिमूल्य तुम्हाला गेलेली दिसते. एक चित्रकार म्हणून किंवा एक व्यंगचित्रकार म्हणून एखाद्यामध्ये कोणत्या क्वालिटीज असाव्या लागतात? आणि एक मला राजसाहेबांबद्दल थोडं विचारायचं होतं की एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार म्हणून त्यांचं मार्मिकमध्ये काय किती योगदान होतं, कसं होतं वगैरे, आणि तुम्हाला स्पेशली राजसाहेबांकडून एक व्यंगचित्रकाराकडून कोणत्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या मला जाणून घ्यायला हवं. एक गोष्ट लक्षात घ्या, ठाकरे घराणं आहे ना, ते संपूर्ण कलाकारांचं घराणं. कलाकारांचं ते रसिक आहे. कलाकार आहेत त्याचप्रमाणे रसिक आहे. राजसाहेब जेव्हा शिवसेनेमध्ये होते त्यावेळेला शिवसेना भवनामध्ये त्यांचं ऑफिस होतं. त्यामुळे शिवसेना भवनामध्ये राजसाहेब आले ना की तिथे फार वेळ बसत नसत. ते मार्मिक ऑफिसमध्ये येऊन बसत, वरतीच मार्मिक ऑफिस होतं, आमच्यामध्ये येऊन बसत असत. कारण त्यांच्या घरामध्येच कलाकार होते. ते स्वतः वडील त्यांचे व्यंगचित्रकार होते श्रीकांतजी. त्यामुळे आमच्या ऑफिसमध्ये येऊन बसत असत. माझी एक केबिन होती, मध्ये दोन्ही बाजूला 2 संपादक होते, मध्ये मी बसत होते केबिन. तर राजसाहेब आल्यानंतर मी माझी खुर्ची त्यांना उठून देत असे. बस बस हातानेच सांगायचे, माझ्या समोर येऊन बसे. आणि मी काम करत असताना बऱ्याच वेळा ते माझं स्केच करायचे. अशी बरीच त्यांनी माझी स्केचेस केले आणि मी ते जपून ठेवलं. ते माझं कॅरिकेचर पण त्यांनी छान केलं. आणि मी केलं की ते मला म्हणाले बघा, आणि त्याच्यामध्ये पेन्सिलने करेक्शन करून दे, ते असं कर, हे ना कसं की मी ते आलेलं असं विरप्पनचं, त्या विरप्पन जोरात होतं ते प्रकार. तर त्यावेळी विरप्पनचं मी कॅरिकेचर करत होतो. राजसाहेबांनी मला ते सांगितलं अशा मिशा काढ वगैरे. ते चित्र मी अजून जपून ठेवले. मी राजसाहेबांनी माझ्या चित्रावरती जी करेक्शन केली ना, ती चित्र मी वेगळी करून ती जपून ठेवली आणि मी परत नव्याने करतो. असं राजसाहेबांचं बाळासाहेबांप्रमाणेच नेचर आहे. म्हणजे बाळासाहेबांसारखं ते बोलतातच असं नाही, दिसतातच असं नाही. त्यांचं वागणूक सुद्धा बाळासाहेबांसारखी होती की समोरच्या कलाकाराला ते चांगली दाद देत असत, त्याला प्रेम देत असत, त्याला पुढे येण्यासाठी मदत करत असत. आणि कल्पना सुचवत पण असत की हे असं कर, त्याच्यामध्ये करेक्शन असं करा, किंवा मार्मिकमध्ये नवीन काय करता येईल आपल्याला. आणखी एक राजसाहेबांची गंमत सांगतो. राजसाहेब जेव्हा शिवसेनेत जोरात होते, म्हणजे त्या ग्लॅमर अजूनही आहे, तर त्यावेळेला त्यांनी नाविन्यपूर्ण, राजसाहेबांची कल्पना नाविन्यपूर्ण असतं. तर त्यांनी एक इव्हेंट केला होता 15 ऑगस्टला रात्री 12 वाजता ध्वजवंदन बाळासाहेबांच्या हस्ते, ते सुद्धा शिवसेना भवनावर. आमच्या मार्मिकच्या ऑफिसच्या बाजूला सेना भवनाची गच्ची होती, तिथे रात्री 12 वाजता झेंडावंदन, ते सुद्धा बाळासाहेबांच्या हस्ते. आणि बरोबर 12:15 वाजता बाळासाहेब आले. तोच रुबाब, तेच त्याचे क्रीम कलरचे कपडे, ती शाल अशी, रुमाल असा चौकोनी घडी घातलेला की तुम्हाला ते कोपरे इतके जुळलेले दिसायचे की एकच घडी अशी वाटायची. बाळासाहेब टाकले. तर राजसाहेब तिथे येत असं, तर 15 ऑगस्टचा कार्यक्रम होता आणि बाळासाहेबांची एंट्री झाली. 15 मिनिटं अगोदर झाली आणि त्यांनी राजसाहेबांना सांगितलं की वेळ झाली की मला सांग येतो. तोपर्यंत बाळासाहेब आमच्या बार्मिकमध्ये बसलो 15 मिनिट समजलं. आणि त्यावेळेस आमचा अमर गमरे नावाचा छायाचित्रकार होता आमचा बार्मिकचा. त्याने अनेक फोटो काढले.
तेव्हा सबनीस आम्ही तेव्हा 5:30 ऑफिस सुटलं, आम्ही घरी गेलोच नव्हतो. आम्हाला कार्यकारी संपादकांनी तिथे खाली मनोहर हॉटेल आहे, तुम्हाला माहिती आहे सर की तिथूनच आम्हाला रात्री जेवण मागवलं होतं. आम्ही तिथे जेवलो, कारण बाळासाहेबांच्या सोबत आम्हाला ते क्षण घालवायचे. त्यामुळे आमचा पूर्ण स्टाफ सबनीस तिथे पूर्ण आम्ही तिथे गप्पा मारत बसलो. आणि बाळासाहेबांचं झेंडावंदन तिथे सेनाभवन खाली तुफान गर्दी होती. सेनाभवनात अनेक आठवणी, खाली तुफान गर्दी होती. आणि बाळासाहेब झेंडावंदन करायला रिमझिम पाऊस पडत होता. बाळासाहेब झेंडावंदन करायला आले आणि पाऊस थांबला. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाची जादू. सेनाभवनाची खिडक्या होत्या त्या मोठ्या होत्या, मी मगाशी सांगितलं. आणि त्यावेळेला केंद्रामध्ये भाजप शिवसेनेचं सरकार, भाजप शिवसेना आम्ही जेव्हा मार्मिकमध्ये काम करत होतो 1994 तर त्यावेळेला भाजप शिवसेनेचं सरकार होतं. आणि अटल बिहारी वाजपेयी त्यावेळेला त्या रोडने विमानतळावरून येऊन तिकडे जाणार होतो. गंमत सांगतो तुम्हाला, आम्ही मार्मिकचा स्टाफ, त्या गाड्या येतात पाहिजे ना पंतप्रधानांच्या पुढे, पोलिसांच्या गाड्या न्यायच्या येत असतात. सेना भवनाजवळ गाड्या आल्यानंतर सगळ्या पोलिसांच्या गाड्या थांबल्या. सेना भवनाच्या बरोबर खाली अटल बिहारी वाजपेयी गाडीतून, अँबॅसेडर गाडी होती त्या पंतप्रधानांच्या, त्या गाडीतून ते स्वतः उतरले. आणि आमचा मार्मिकचा स्टाफ जो आम्ही 5-6 जण होतो, ते खिडकीत आम्ही उभे होतो, त्यांना त्याने हात दाखवला असा असत मी. अटलजीला मी प्रत्यक्ष अनेक वेळा भेटतो, हात मिळवला त्यांच्याशी. पण तो एक प्रसंग मी कधी विसरू शकत नाही. त्याने आम्हाला हात दाखवला. बाजूला भारतीय कामगार सेनेचे लोक होते, त्यांना पण हात दाखवला. पंतप्रधान, भारताचा पंतप्रधान, शिवसेना भाजपचं नातं तेव्हा आणि आत्ता कसं आहे ते तुमच्या लक्षात. तेव्हाचा पंतप्रधान, बाळासाहेबांबद्दल किती त्याला आदर होता जुन्या सेना भवनामध्ये. पंतप्रधान स्वतः गाडीतून उतरतो आणि शिवसेनेच्या लोकांना हात दाखवतो. केवढी मोठी गोष्ट आहे. मैत्री बघा ना, याला मैत्री म्हणतात ना, मैत्रीचं नातं. हे बाळासाहेब, लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी मला वाटतं बाळासाहेबांच्या नंतर भारतातील शेवटचे सुसंस्कृत राजकारणी म्हणले आहेत. बाकी राजकारण, मी माझा कुठला पक्ष नाही, व्यंगचित्रकाराला असू नये, पण अटल बिहारी वाजपेयी मला पण बाळासाहेबांप्रमाणे आवडायचं. मी त्यांना 2-3 वेळा भेटलो, त्यांचं कॅरिकेचर केलं, त्याची तो ऑटोग्राफ घेतली. व्यंगचित्रकारांनी काय अभ्यास केला पाहिजे? हां, व्यंगचित्रकारांनी काय अभ्यास केला पाहिजे? पुस्तकं कुठली वाचली पाहिजेत किंवा अजून? बरोबर. पहिली गोष्ट म्हणजे व्यंगचित्रकारांनी मोबाईलपासून दूर राहिलं पाहिजे. ज्याला व्यंगचित्रकार व्हायचं आहे त्याने सोशल मीडियापासून दूर राहिलं पाहिजे. आणि वाचलं काय पाहिजे ना, त्यातले व्हॉट्सअपचे मेसेज पहिले वाचू नये. काय वाचून, व्हॉट टू डू अँड नॉट टू डू. पहिले नॉट टू डू सांगतो मी तुम्हाला. पहिले व्हॉट्सअपचे मेसेज वाचू नये. कारण सकाळी आपलं कोणतरी बावळट मित्र आपल्याला सांगतो की माणसाने असं वागवलं, ती सुद्धा भाषा अशुद्ध असते. माणसाने न पण नसतो. जीवन म्हणजे काय ते सुद्धा जीवन नसतं, जीवन. जेवण आहे का जेवण? जीवन म्हणजे काय तो आपल्याला शिकवतो. आलं लक्षात ना की चांगलं वागणं म्हणजे काय. त्याच्यामुळे व्हॉट्सअपचे मेसेज वाचू नका. चांगली पुस्तकं बघा. चित्रकारांनी, व्यंगचित्रकारांनी चांगली पुस्तकं बघितली पाहिजे. आर.के. लक्ष्मणची यू सेड इट नावाची पुस्तक आहे, ती वाचा. बाळासाहेबांचं फटकार नावाचं एक पुस्तक आहे. बाळासाहेबांचं त्या अगोदर एक पुस्तक आलं होतं, प्रदीप दळवी, जे मी नथुराम बोलतोय नाटकाचे लेखक आहेत, त्याने एक पुस्तक काढलं होतं, कुंचला आणि पलिते. कुंचला आणि पलिते. ते पुस्तक श्रीकांतजींचं पण आहे ना, बन्या श्रीकांतजींचं पण बरोबर, सुभाष कदम बरोबर. श्रीकांतजी त्यावेळेला बन्या बापू नावाची एक पॉकेट कार्टूनची सिरियल काढायची, त्याचं पुस्तक आहे बन्या बापू. श्रीकांतजी कॅरिकेचर अफलातून करायचे, त्याचं एक पुस्तक आहे, ते तुम्ही बघा, बन्या बापू नावाचं ते. आणि परदेशातली अनेक पुस्तक आहेत. परदेशातल्या प्रत्येक कार्टूनचं एक कलेक्शन निघतं दरवर्षी, ती तुम्ही बघा. आता तुम्हाला गुगलवरती गुगल वाईट नाही, यूट्यूब वगैरे चांगलं, त्याच्यामध्ये शिकायला मिळतं. मी अगदीच काय सर्रास सगळं वाईट आहे असं म्हणत नाही. त्यातून तुम्हाला अनेक चित्र बघायला मिळते. ते कसं काम करतात ते बघा. राजकीय व्यंगचित्रकार व्हायचं असेल तर वर्तमानपत्र अगदी नीट वाचा. आणि अभ्यास हा अतिशय आवश्यक आहे. लक्षात घ्या, अभ्यासोनी प्रकटावे, नाहीतर झाकोनी राहावे. अभ्यासाची काही सर्वथा दुष्कर नाही, म्हणून ती मदत आहे अभ्यासे मिळे. ज्ञानेश्वरांनी म्हटलं, असाध्य ते साध्य करिता सायस, कारण अभ्यास तुका म्हणे. मी नाही म्हणत आहे, तुका म्हणत. माझ्या नावावर आली सोशल मीडियावर तिथे आहे, पण तेवढंच कापतात नाही, एडिट करतात. संजय मिस्त्री असं म्हणतात. तसं होतं का? मोठ्या नाही बरोबर. सर, मला विचारायचं होतं की व्यंगचित्रकलामध्ये करिअर होऊ शकतं का?
व्यंगचित्रकार म्हणून करिअर इथले कोण कोण करतात? विनीत कदम करतात काही प्रमाणात, अभिजित करतात, अभिजित कॅरिकेचर. आमच्या निखिल गायकवाडच्या लग्नाला अभिजित कॅरिकेचरिस्ट म्हणून होता. त्याच्यामुळे करिअर चांगलं आहे, व्यंगचित्रकार म्हणून करिअर चांगलं आहे. एक गोष्ट सांगतो, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, थोडं अवांतर बोलतो चालेल. करिअर विषयक प्रश्न आहे, जरा व्यंगचित्र आपण बाजूला ठेवू. एक क्षण. आज सगळ्या क्षेत्रांमध्ये करिअर आहे. ही पहिली तरुण, आज तुम्ही सगळे तरुण आहात, लक्षात घ्या. सगळ्या क्षेत्रांमध्ये करिअर आहे. कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर नाही असं क्षेत्रच नाही आज. उलट आमच्या वेळेला करिअरची क्षेत्र मर्यादित होते. आज अनेक प्रकारचे करिअर, हॉटेल मॅनेजमेंट आहे, फॅशन डिझायनिंग आहे. आमच्या वेळेला नव्हतं. कॅरिकेचर आहे, ऑन दी स्पॉट कॅरिकेचर आहे, गायनाचं करिअर आहे, यूट्यूब चॅनल बनवू शकता, ॲक्टिंगमध्ये करिअर, किती सिरियल बनत आहेत. आमच्या वेळेला नव्हतं, एकच चॅनल होतं दूरदर्शन, आणि त्याच्यावरती सिरियल तर बनतच नव्हत्या. आलं की नाही लक्षात? बातम्याशिवाय काय दाखवायचे त्याच्यावरती? काही नाही दाखवायचं. आज मुलांना करिअर केवढं आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये करिअर आहे. हे कोणाच्या लक्षात येत? आज मुलं स्मार्ट आहेत. खरं शिक्षण ना हे पालकांना देण्याची गरज आहे, लक्षात ठेवा. पालक भरकटलेले आहेत. पालक मुलांना सांगतात तू हे कर, तू ते कर. आलं की नाही लक्षात? त्यामुळे सगळी करिअरची वाट लागलेली आहे. आणि पालक काय कोणतं करिअर निवडतात? मेडिकल आणि इंजिनिअरिंग. अख्ख्या आशिया खंडांमध्ये दोनच करिअर समजले जातात, एक मेडिकल आणि इंजिनिअरिंग. मेडिकलला ॲडमिशन नाही मिळाली, इंजिनिअरिंगला. 12वीला जास्त मार्क मिळाले की आई वडील काय करतात? तू सायन्सलाच आहे. झालं, त्याच्या आयुष्याची वाट लागली. मग त्याने 12वीत अभ्यास करून चूक केली असं म्हणायला पाहिजे. आणि अगदीच कमी मार्क मिळाले मग कार्टूनिस्ट होतो, चित्रकथालाच बोलण्याचं चांगलं. तुम्ही एकाच प्रकारचं करिअर केल्यानंतर गर्दी होणार. आज मला सांगा, इंजिनिअरला, नवीन इंजिनिअरला पगार किती असतो? किती? 15 ते 20 हजार. हे स्वतः मेकॅनिकल इंजिनियर असल्यानंतर रामदास शिंदे सांगते. पण आज पगार, आणि तुम्ही 10-15 हजार कुठल्या क्षेत्रामध्ये मिळवू शकता? साधे फेरीवाले मिळवतात, वडापाववाले मिळवतात, जास्त ते तर जास्त जास्तच मिळवतात. सांगा ना मला, ते हजारो रुपये मिळवतात. पाणीपुरीवाले, दादरचे फेरीवाले हजारो रुपये मिळवतात. मग लक्षात घ्या की करिअर कुठल्याही क्षेत्रामध्ये आज, आणि उलट आपली लोकसंख्या 130 करोड आहे, बरोबर आहे ना? आपली लोकसंख्या किती करोड आहे? मग त्या मनात जेवढी ग्राहक पेठ आहे, मग उलट ग्राहक पेठ वाढल्यानंतर मला सांगा, व्यवसाय वाढला पाहिजे, वाढला पाहिजे, कमी झाला? आणि वाढलेला आहे. तुम्हाला माहिती आहे, लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक भाजीवाल्यांनी फ्लॅट्स घेतले. ते माहिती आहे तुम्हाला? भाजी आणि मेडिकल स्टोअर बंदच नव्हते ना. हो. आपण सगळे घरी बसलो होतो. गाडी रोज करून जाणार कुठे ना मी? कामावर जायचंच नाही, घरी बसा आणि सुरक्षित राहा ना. आलं की नाही? त्यामुळे त्या काळामध्ये भाजीवाल्यांनी प्रचंड कमावलं. आता का वाईट नाही, मेहनत करूनच कमावलं, कारण पहाटे उठून ते भाजी आणायचं वगैरे मेहनत. मेडिकलवाले कधीच बंद नव्हते ना. त्यामुळे नाही, लक्षात ठेवा, करिअर सगळ्या क्षेत्रांमध्ये कधीही निराश होण्याचं काम नाही. आज आमचा एक विद्यार्थी, मगाशी निखिल गायकवाड, आम्ही निखिल गायकवाडच्या गाडीतून आम्ही आलो. आज आमचा विद्यार्थी गाडी घेऊन फिरतो, मला आनंद वाटतो. कुठे जायचं असलं की मला सांगतो, सर मी तुम्हाला घेतो. आमचे ढवसे सुद्धा. त्यामुळे मला गाडी घेण्याची गरज नाही वाटत, ड्रायव्हरची पण गरज नाही. आमचे विद्यार्थी आहेत. मला विचारलं गाड्या किती आहेत तुमच्या, तर मी सांगतो 40 गाड्या आहेत. 40 विद्यार्थ्यांकडे आहेत ना. सर, पॉलिटिकल कार्टून संदर्भात ना आता फार कमी दिसतं. म्हणजे पहिलं जे म्हणजे भाषा वगैरे करायचे वगैरे, तो तसा दबदबा होता. आणि आता आम्ही लोकांनी जर प्रयत्न केला, नंतर मीच प्रयत्न केला, समजा ते वादग्रस्त ठरलं, तर मग काय त्याला तोडगा काय? एखादा पॉलिटिकल्स काढला वगैरे. आता जे वातावरण सध्या चालू आहे, कोविडचं चालू आहे, आता ताजं उदाहरणामध्ये राणेंचं इकडे तिकडचं तेही चालू आहे, म्हणजे लेटेस्ट. त्याला काय आहे, म्हणजे एखादा समजा वादग्रस्त, पहिले कसं वादग्रस्त असताना पण ते लोक, म्हणजे जसं आता आपल्याला तो विषय झालेला आहे की बाळासाहेब स्वतः ते ॲक्सेप्ट करायचे आणि ते शाबासकी वगैरे द्यायचे. पण आता हे शाबासकी देणारे कोण नेते दिसत नाही, सगळं म्हणजे हाणामारी करणारे दिसत आहेत. त्याला काय आहे? चांगला प्रश्न आहे, जरा नीट आहे का सरकार? एक लक्षात घ्या की हल्ली काय झालं माहिती आहे का, की सोशल मीडियामुळे एखादी तुम्ही गोष्ट केली की ते लगेच व्हायरल होते. आणि चांगली गोष्ट व्हायरल होते, वाईट गोष्टी. त्याचं कारण आहे, कॉन्ट्रोवर्सी स्प्रेड्स फास्टर दॅन न्यूज. वादग्रस्त
वादग्रस्त गोष्टी असतात ना, वादग्रस्त गोष्टी त्या लवकर लोकांपर्यंत पोहोचतात. आलं लक्षात ना? वाईट गोष्ट लगेच जाते. म्हणजे एखादा टायर जळलेला असेल तर त्याचा वास सगळीकडे पोचतो. पण तुम्ही हातामध्ये सेंट लावला तर तुम्हाला ते सांगावं बघ ना वास. तर चांगल्या गोष्टी ना तुमच्या लोकांपर्यंत नाही पोहोचत, वाईट गोष्टी लगेच पोहोचतात. तर त्यामुळे झालंय काय म्हणजे सोशल मीडियाला हे दुहेरी असतं. सोशल मीडिया चांगलंही आहे वाईट आहे. पण आज त्याचं चित्र ना वाईट जास्त आहे. आज मला सांगा, तुम्ही सोशल मीडियावर सुरुवातीला जेव्हा सोशल मीडिया नवीन आला, आपल्याकडे स्मार्टफोन पण आत्ता आले. अनेकांनी स्मार्टफोन या 2-4 वर्षात घेतले असतील. आलं की नाही लक्षात? माझ्याकडे पण मी हल्ली घेतलं. अगोदर माझ्याकडे साधा नोकियाचा होता. तर नवीन जेव्हा आपण फोन घेतो किंवा नवीन फेसबुकवरती येतो त्यावेळेला रिस्पॉन्स मिळतो. पण जसजसा तुमचा फेसबुक आणि सोशल मीडियावरती वावर वाढतो ना, रिस्पॉन्स कमी होतो. तुम्ही नोट करत असाल, आपण एखाद्याला व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवल्यानंतर तो 2-2 दिवस बघत नाही. हो, त्याला रिस्पॉन्स देत नाही. अगदीच मित्र असला तर उगाच अंगठा टाकून मोकळा होतो, काही न बघ, त्याला वाईट वाटू नये. वाईट वाटून किंवा मध्यंतरी असं एक फॅड आलेलं की तुम्ही फेसबुकला जाहिरात टाका, तुमचं एक पेज बनवा, की तुम्हाला नाही हो, फुकटची गोष्ट नाही. तुम्हाला एक धंद्याचं रहस्य सांगतो की जोपर्यंत तुम्ही पैसा टाकत नाही ना तोपर्यंत पैसा उगवत नाही. लक्षात ठेवा. फुकट टाकून फुकट नाही म्हणा. तुम्ही फोलपटे टाकलीत जर जमिनीत तर फोलपटातून पीक कसं येणार ना? साधं लॉजिक आहे धंद्याचं. कारण मी पिढीच्यात धंद्याचा एक माणूस आहे. कारण आमचा हा मिस्त्री काम, हा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आमचा पिढीजात म्हणजे अगदी पडजोबा कापर पडजोबापासून आहे. मुंबईतल्या ज्या बऱ्याचशा लाकडाच्या चाळी वगैरे आहेत ना, त्या माझ्या आजोबांनी बांधलेल्या आहेत माईने. उदाहरणार्थ तुम्हाला एक जरा वेगळं उदाहरण सांगतो की राज कपूरने मेरा नाम जोकर पिक्चर बनवला होता. पिक्चर फ्लॉप झाला. 80 लाखाचं त्याला कर्ज होतं. एखादा माणूस काय करेल, धंदा बदलेल ना, त्या काळातलं कर्ज. पण बिझनेसचं काय तत्व असतं माहिती आहे? आता मला सांगा, माझी इथे एखादी वस्तू हरवली किंवा भाग्यश्रीची इथे एखादी वस्तू हरवली तर भाग्यश्री तिकडे शोधून तिला मिळणार आहे का? तिथे शोधावं. तिथे शोधा. जिथे वस्तू हरवली तिथे शोधावी लागते ना. मग जिथे आपला व्यवसाय आपला डबघाई गेला तोच व्यवसाय करून परत पैसे मिळवायचे असतात. इतकं साधं लॉजिक आहे धंद्याचं. राज कपूरने काय केलं, बॉबी लो बजेट पिक्चर बनवलं, झाले सगळं. तर धंद्याचं काही गणित असतं, लक्षात ठेवा. ते तुम्ही ना लक्षात घेतलं पाहिजे. धंदा तुम्हाला करता आला पाहिजे, व्यवसाय करता आला पाहिजे. व्यंगचित्रकलेतून चांगले पैसे मिळवतात. मी मिळवतो ना, माझी लाईफस्टाईल बघा ना, मी तुम्ही सगळे विद्यार्थी जमलात, चांगली फी भरून जमलात. हा व्यवसाय करणं ही सुद्धा मोठी कला आहे. मी नेहमी म्हणतो की व्यंगचित्र काढणं ही कला सोडा, 2 पैसे मिळवणं, व्यंगचित्रकार म्हणून क्लायंट मिळवणं ही मोठी कला आहे. आणि ते तुम्हाला मिळेल केव्हा माहिती आहे? ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे धंदा कराल ना तेव्हा तुमचा धंदा वाढतो. प्रामाणिकपणा हा धंद्यामध्ये, सचोटी ही अतिशय महत्त्वाची. हां, कधी बाळासाहेबांनी तुम्हाला व्यंगचित्रकलाच्या बद्दल काय सुचवलं आहे का? तुमचं काय? बरं. मी मगाशी म्हणालो की बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व ना हे आगळं वेगळं होतं. मी त्या काळातले सगळेच नेते माणसं, आपल्या घरातले आजी आजोबा सुद्धा, वडील सुद्धा चांगले असतात. तर बाळासाहेबांनी मार्गदर्शन केलं हा एक लक्षात घ्या, एक सर्वांनी नीट आहे का? बाळासाहेबांनी मला वाटतं जगातल्या अनेक व्यंगचित्रकारांना मार्गदर्शन केलं. कुणी व्यंगचित्रकार भेटला तर त्याला मार्गदर्शन केलं. मी तसं की असं काढ, चांगलं काढ, की ते कल्पना सुचवत असतं. आता ते काढायचं बंद झालं. ते नेहमी म्हणायचे की पूर्वी माझी व्यंगचित्र बघून राजकारणी घाबरायचे, आता माझा हातच घाबरतात. अगोदर राजकारणी थरथरायचे, आता माझा हात. असं बाळासाहेबांच्या रंजक आठवणी. तर ते तुम्हाला मागाशी मी किस्सा सांगत होतो, बाळासाहेबांचा मार्मिक कसा निघाला. तर संपादकांशी त्यांचं थोडं वाजलं. काय वाजलं? ते संपादक आहेत ना, त्याने एकदा बाळासाहेबांना बोलावलं आपल्या केबिनमध्ये. आणि तेव्हा मिनू मसाल नावाचे त्यावेळेला राजकीय नेते होते. तर बाळासाहेबांना संपादकांना विचारलं, डू यू नो मिस्टर मसानी? तर बाळासाहेब म्हणाले, येस. तर डोंट ड्रॉ कार्टून्स ऑन. तर बाळासाहेब म्हणाले, हरकत नाही. बाळासाहेब केबिनमधून आले, त्यांनी ते कार्टून काढलेलं होतं ते कॅन्सल केलं. दुसऱ्या दिवशी परत संपादकांनी त्यांना बोलवलं, बसवलं. आय ठाकरे प्लीज सीट हिअर. आणि विचारलं, डू यू नो मिस्टर सका पाटील? बाळासाहेब म्हणाले, येस आय नो. प्लीज डोंट ड्रॉ कार्टून्स ऑन मी.
तर बाळासाहेब भडकले, अरे काढतो आज हे काढू नको, उद्या ते काढू नको. शेवटी बाळासाहेब बाहेर आले आणि त्यावेळेला प्रिप्रेसमध्ये मुथ्थू नावाचा एक शिपाई होता, मुथ्थू नावाचा. आणि बाळासाहेबांनी त्याला टाईपरायटरवरती त्या टाईप केलं आहे. आणि बाळासाहेबांनी मुथ्थूला सांगितलं माझा राजीनाम्याचं अर्ज टाईप. आणि बाळासाहेबांनी तिथे राजीनामा दिला आणि घरी आले. घरी आल्यानंतर प्रबोधनकारांनी त्यांचा असा पडलेला चेहरा बघितला आणि विचारलं का, तर म्हणाले मी राजीनामा देतो. का, तर प्रबोधनकारांनी त्यांनी सगळं कारण सांगितलं. तर म्हणाले कशाला घाबरतोस, तुझ्या अंगात कला आपण काहीतरी काढू. आणि प्रबोधनकाराच्या पालंगावरती बसले होते, बाळासाहेब खाली बसले होते. बाळासाहेबांचं जुनं घर जिथे राजसाहेब राहायचे, म्हणजे सेनापती बापटांच्या पुतळ्याने 77A रानाडे रोड, दादर पश्चिम, माझ्या पाहण्या, कारण मी त्या पत्त्यावरती जायला. 77A रानाडे रोड, दादर पश्चिम, मुंबई. त्या पत्त्यावरती राजसाहेब आता राहायचे, तर त्या पत्त्यावरती बाळासाहेब राहायचे. तर तिथे शिवसेनेची स्थापना आणि मार्मिकची स्थापना झाली. लगेच प्रबोधनकार म्हणाले तू व्यंगचित्राचं साप्ताहिक नाव त्यांनी लगेच दिलं मार्मिक. हां, आता बऱ्याच लोकांना वाटतं काय माहिती की बाळासाहेब आणि एका विशिष्ट धर्माचं असं वाद आहे. तसं बाळासाहेबांचं उर्दू चांगलं होतं. श्रीकांतजीचं उर्दूवरती मास्टर होते श्रीकांतजी. मोहम्मद रफी यांचे चांगले मित्र होते श्रीकांतजी ठाकरेंचे वडील, राजसाहेबांचे वडील श्रीकांतजी ठाकरे. तुम्हाला माहिती आहे का गंमत, लोक म्हणतात की बाळासाहेब मुसलमानांच्या विरुद्ध, अजिबात मी म्हणतो मुसलमानांचे विरोधी नव्हते ते. बाळासाहेबांचं उर्दू भाषेवरती, मुस्लिम संख्येवरती प्रेम होतं. त्याचा पुरावा म्हणून सांगतो, मार्मिकचा पहिला अंक आला. मार्मिकचं जे घोषवाक्य आहे ना, ते अकबर इलाहाबादी नावाचा एक शायर गाजलेला, अकबर इलाहाबादी नावाचा त्याचा शेर आहे. तो शेर असा आहे, खिचो न कमानों को, खिचो न कमानों को न तलवार निकालो, जब तो मुकाबिला है तो अखबार निकालो. हा बोल. तर शंकर विकलीची सावली म्हणून मार्मिकचा उदय झाला. क्या बात. ठीक आहे. त्यानंतर मार्मिकनी वाचानी थंड बसा या शीर्षकाच्या मदतीने एक महाराष्ट्रामध्ये झंझावात चालू क्या केला बात. आणि त्याच्यामुळे क्रांती पण आली महाराष्ट्रामध्ये. पण 85ला ज्यावेळेला बाळासाहेबांनी कुंचला थांबवला आपला, त्यानंतर जो झंझावात कायम राहायला पाहिजे होता तो झाला नाही. आणि त्याच्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रामध्ये व्यंगचित्रकला ही कुठेतरी लोप पावली गेली बाळासाहेबांच्या नंतर. तर त्यामुळे मार्मिक हे कुठेतरी फील्ड झाले का, आणि त्याच्या मागे अजून पण काय कारण तुम्हाला वाटतात की म्हणजे जी व्यंगचित्रकलाची फोफवण्याची जबाबदारी किंवा ग्लॅमरस करण्याची जबाबदारी मार्मिकवरती होती, ती करता नाही आली मार्मिकला, त्याला काय कारण आहे? तर निखिल, तुमच्या प्रश्नाचं उत्तर अतिशय छान प्रश्न आहे की खरं तर शंकर विकली हे भारतातलं पहिलं व्यंगचित्र नियतकालिक. पण त्याच्या अगोदर जर लावूया की जगातलं पहिलं नियतकालिक हे पंच PUNCH. हे पंच हे जगातलं पहिलं नियतकालिक. आपण कार्टुनिस्ट आहे त्याच्यामुळे आपल्याला पंच म्हणजे काय वाटते, ठोसा म्हणजे पंच वाटतं. पण पंच हे त्या अर्थाने निघालेलं नव्हतं. इंग्लंडमधले काही व्यंगचित्रकार आणि विनोदी लेखक असे एकत्र झाले आणि त्यांनी ठरवलं की आपण असं काहीतरी काढू की ज्याच्यामध्ये व्यंगचित्र असतील आणि विनोदी लेख असतील, असं आपण एक मासिक काढू. आणि म्हणून त्यांनी एक मासिक काढलं, त्याचं नाव दिलं पंच, PUNCH. तुम्ही गुगलवर जाऊन पंचचा लोगो बघा. तो पंचचा लोगो काय माहिती आहे का, ठोसा नाही, एक जोकरचं चित्र आहे. इटलीमध्ये आपल्याकडे कठपुतळ्यांचे खेळ होतात ना, पपेटचे, तसे त्यांच्याकडे ना कठपुतळ्यांचे खेळ व्हायचे. त्या कठपुतळ्यांच्या खेळामध्ये एक विनोदी पात्र होतं, पंचिनेल्लो त्याचं नाव. तसं ना पंचिनेल्लोचा शॉर्ट फॉर्म झाला पंच, आणि त्यामुळे तो जोकर, वेड्या वाकड्या उड्या मारणारा जोकर, असं तो पंचचा लोक. ते प्रचंड गाजलं. तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो, जरा नीट आहे का, आणि तुम्ही सगळे व्यंगचित्रकार असल्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. आज कुठल्याही पुस्तकाचं मुखपृष्ठ जाड पुठ्ठ्यासारख्या कागदाचं छापलेलं असतं, बरोबर. त्या पंचचं प्रत्येक पान हे जाड पुठ्ठ्यासारखं असायचं. जाड कागद वापरला जायचा त्या मासिकासाठी. 8 पेपर जगातला सर्वात महागडा. त्याच्या पुढची पायगा माहिती सांगतो तुम्हाला. त्या पंचचा जो वाचक वर्ग होता, मी मागाशी म्हणालो बघा, मला सोशल मीडिया अजिबात आवडत नाही. त्याचं कारण त्याच्यामध्ये ना तळागाळातल्यापासून मोठा माणूस नसतोच त्याच्यावरती, ते गरीब लोक त्याच्यावरती जास्त असतात, त्याच्यामुळेच ते गरीब राहतात ना.
आपल्या देशातील लोक हाताचा वापर कशासाठी करतात? मोबाईलची. त्याच्या कलाकुसरीसाठी करा ना. आपल्या देशामध्ये कलाकुसर आहे ना, तर त्याच्यामुळे आपला देश हळूहळू मागे पडत चाललाय ना. चायना पुढे जातो. आपण नुसतं घोषणा करायची, सगळी मुलं मोबाईलमध्ये आहेत. पणच्या ज्या जाहिराती असायच्या, मी म्हणालो पणचा वाचकवरा क्लास होता, मास होता, कारण ते एकदम महागडं होतं आणि त्याच्यामध्ये जाहिराती असायच्या रोल्स रॉयस, मर्सिडीजच्या, रोल्स वॉगनच्या गाड्यांच्या आणि वाईनच्या, शिवास वेगलच्या, जगातली जी महागडी प्रॉडक्ट आहे, जसं तुम्ही नॅशनल जिओग्राफिकल डिस्कवरीवरती पाहिलं असेल की महागड्या वस्तूंची जाहिराती तिथे असतात, कारण त्याचा जो प्रेक्षक वर्ग आहे तो आहे. आलं की नाही लक्षात? तिथे यशाचं कडवट रहस्य काय मेहनत ती डिस्कवरीवरती असते ना. डिस्कवरीवरती डॅशिंग गोष्टी दाखवल्या जातात, हिस्ट्रीवरती त्याच्या जाहिराती पण तशा असतात. तसं पंचमध्ये जाहिराती तशा असायच्या. आणि महत्त्वाचा मुद्दा आता लक्षात घ्या. आता महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात. आता यूट्यूबमुळे सगळं आपल्याकडे दिसतं गुगलमध्ये. त्यामुळे तिकडचे ब्रिटिश आपल्याकडे जे अधिकारी होते त्यांच्याकडे ते पंच मासिक आहे घरामध्ये, आणि त्यांच्याकडे जो नोकर वर्ग होता तो मोस्टली पारसी होता. ब्रिटिशांचे अधिकारी आपले दादा टिटी, तो पारसी वर्ग त्यांच्याकडे होता. तर ते टेबलवरती ठेवलेले ते मासिक वगैरे बघायचे, त्यांना पण आवडायचं ते. आणि मग त्यातलं एक अपेक्तार नावाचं एक पारसी ग्रस्त, त्यांना वाटलं की आपण पण असं काहीतरी करू, आणि त्यांनी भारतातलं पहिलं असं व्यंगचित्रमय पंचसारखं मासिक काढलं. त्याचं नाव पारसी पंच. आता लक्षात, मार्मिक शंकर सुचलेच्या अगोदरचं सांगतोय मी. त्याने भारतातलं पहिलं काढलं मासिक पारसी पंच. आता प्रॉब्लेम काय होता माहिती आहे का? महत्त्वाचा प्रॉब्लेम लक्षात घ्या की त्याला व्यंगचित्रकार कोण मिळणार? त्यांच्याकडे आर्ट कॉलेजेस होते. तर लक्षात घ्या, आर्ट कॉलेजेस होती. आपल्याकडे जेजे स्कूल ऑफ आर्ट कधी स्थापन झालं? 1857 साली, 1857ला जेजे स्कूल ऑफ आर्ट स्थापन झालं. तोपर्यंत आर्ट कॉलेजेस नव्हते, ते ब्रिटिश आल्यानंतर झालं. त्यांच्याकडे आर्ट कॉलेजेस होते, त्याच्यामुळे त्यांच्याकडे चांगले आर्टिस्ट होते, चांगले व्यंगचित्रकार होते, आणि ते चांगले चित्रकार होते ते व्यंगचित्र काढायचे. आता काय होतं, काय रेगोट्या काय काढता येत नाही, तो व्यंगचित्रकार होतो. तसं नाही, त्यांच्याकडे चांगले चित्रकार व्यंगचित्रकार होते, आणि त्यांच्याकडे फिल्मेट आणि टेनियर नावाचे मोठे व्यंगचित्रकार पंचमध्ये होते. मग व्यंगचित्र कुठून आणायचे? तर त्यावेळेला जसं मिस्त्री काम करणारे लोक असतात माहिती आहे, लोहार काम करणारे असतात, गोल्डस्मिथ असतात, सोनार असतात, टेलर असतात, शिल्पी. तसे तुम्हाला माहिती आहे की अगोदर जाती व्यवस्था होती की ती लोक तेच करणार आहे. तसं देवळांवरती भिंतींवरती चित्र काढणारे चिथारी नावाची एक जमात होती. त्यातला बाजीराव यादव नावाचा एक चित्रकार मुंबईमध्ये आला आणि तो अपेक्तारनं सापडला, आणि त्यांनी त्याला व्यंगचित्र काढायला सांगितलं त्यांच्या पारसी पंचमध्ये. तो भारतातला पहिला व्यंगचित्रकार बाजीराव राघोबा यादव. पण व्यंगचित्रकला त्याच्या दृष्टीने नवीन होती, त्याच्यामुळे त्याच्यात लाईकनेस नसायचा तो जे टिळकांची गांधींची. मग त्याचा ना एक पुतण्या इकडे आला, त्याचं नाव कृष्णराव यादव. तो अशी व्यंगचित्र काढायचं की ज्याच्यामध्ये लाईकनेस होता. टिळक काढल्यानंतर टिळक ओळखू यायची, गांधीजी काढल्यानंतर गांधीच्या खाली लिहावं नाही लागायचं गांधीजी. तो भारतातला पहिला असं व्यंगचित्रकार की ज्याच्या चित्रामध्ये लाईकनेस होता. हा लक्षात घ्या. तर अशी व्यंगचित्रकला पसरायला लागली. टेनियल हा जो पंचचा, नीट आहे का, पंचचा जो टेनियल नावाचा व्यंगचित्रकार होता, ब्रिटिश सत्ता असल्यामुळे तो आपल्या मुंबईमध्ये आला होता. त्याने ती बाजीराव यादवची व्यंगचित्र पाहिली, तेव्हा तो काय म्हणाला माहिती आहे की हा भारतातला टेनियल आहे. परत मी सांगतो की कलाकार म्हणून तुमचं मन मोठं असलं पाहिजे. जर तुमचं मन मोठं नसेल तर कलाकार तुम्ही होऊ शकत नाही. तुम्हाला कल्पना चांगल्या सुचूच शकणार. तुमचं सुपीक जमिनीमध्ये चांगलं पीक येतं, मन तुमचं स्वच्छ पाहिजे. जसं मला सांगा, पाठीत कोरी नसेल, त्याच्यावरती चित्र असेल, तुम्ही त्याच्यावरती चित्र काढण्याचा प्रयत्न केला, चित्र दिसेल का ते? नाही. पाठी कोरी करावी लागते ना अगोदर पाणी वगैरे. तसं तुमचं मन स्वच्छ असेल तरच तुम्ही कलाकार होऊ शकता. त्या टेनिलने काय केलं माहिती आहे की बाजीराव राघोबा यादवची चित्र घेतली आणि लंडनमध्ये जाऊन छापली. मनाचा मोठेपणा बघा. हा आपण दुसऱ्याचे व्यंगचित्र छापू नाही. आजकाल काय दुसऱ्याचं व्यंगचित्राचं काम कसं आपल्याकडे. आपण मार्मिक शंकर स्वीकले आल्यानंतर मार्मिक सुरू करा. शंकर स्वीकले आहेत ना, जेव्हा शांतपणे आणि नीट आहे का, शंकर स्वीकले जेव्हा निघालं ना, शंकर पंडित नेहरूंचे चांगले. पंडित नेहरू कुठे परदेशी दौऱ्यावर गेले ना, ते शंकरनं सोबत न्यायचेच. तर शंकर परदेश दौऱ्यावरती जातो
आणि त्याला शंकर स्वीकलीचं मुखपृष्ठ करणारा कोणतरी व्यंगचित्रकार पाहिजे होता. त्यांच्या स्टाईलचा प्रश्न करणार कोण, म्हणून शंकर नवशक्तीमध्ये गेले, जिथे मी आता काम करतो प्रिपरेशन आणि त्यावेळेस नवशक्तीचं ऑफिस अजून येते, अजून मी जातो. अशी खिडकी होती, त्या खिडकीमध्ये बाळासाहेब काम करत होते आणि शंकरने खिडकीतून पाहिलं आणि बाळासाहेबांनी आम्हाला गमतीने सांगितलं की शंकर यांचा ना चेहराच विसंगत होता, म्हणजे त्याचे केस पूर्ण पांढरे होते आणि भुवया तेवढ्या पूर्ण काळ्या होत्या. म्हणजे तेव्हा ते डाय वगैरे करण्याचा जमाना नव्हता, ते नैसर्गिक होतं. मग त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये पण विसंगत होती. त्यांनी बाळासाहेबांना सांगितलं की शंकर स्वीकलीचं मुखपृष्ठ तू करायचं. आणि मग बाळासाहेबांनी 1-2 मुखपृष्ठ केले. शंकर दौऱ्यावरून आले, बाळासाहेबांना भेटले. अरे त्यानंतरची मुखपृष्ठ तू केलीच नाही. तर ते म्हणाले अहो मी पंडित नेहरूंवरती काढलं, तुमचे संपादक म्हणाले नको काढून, मी बंद केलं. ते शंकर म्हणाले अरे नाही ना मला तुझ्याकडून मुखपृष्ठ होईल. हा एक शंकर आणि बाळासाहेबांचा किस्सा, इंटरेस्टिंग किस्सा. आणि तुम्हाला गंमत कोण सांगतो, हे मी बाळासाहेब आम्ही कधी बसल्यानंतर ना बाळासाहेबांना हे मी तुम्हाला किस्सा ऐकवतोय ना तसं मी बाळासाहेबांना किस्सा ऐकवतच. म्हणजे जसं लवकुशाने रामाला रामायण ऐकवलं, साहेब तुमचं असं आहे खरं आहे का, ते हसायचं नसतं. बाळासाहेबांना पण बरं वाटायचं की कोणीतरी अभ्यास करतो नवीन. तर हे मार्मिकने तर बाळासाहेबांनी मार्मिकमधून अनेक व्यंगचित्रकारांना प्रोत्साहन केलं, अनेक व्यंगचित्रकारांना, विनोदी लेखकांना प्रोत्साहन केलं. अलग मी आहे, विकास सबनीस, आमची पहिली व्यंगचित्र मार्मिकमध्ये छापून आहे. ते किस्से मी अनेक वेळा सांगितले म्हणून ते सांगत नाही, दुसऱ्या व्हिडिओमध्ये आहे. अनेक व्यंगचित्रकारांना बाळासाहेबांनी प्रोत्साहन दिलं. एवढंच नव्हे तर आणखी परत एक रंजक किस्सा सांगतो. पु ल देशपांडे आणि बाळासाहेबांचा मध्यंतरी वाद झाला होता, तुम्हाला माहिती आहे. मार्मिकचा पहिला अंक आला, त्या पहिल्या अंकामध्ये एक विनोदी लेख होता. तर तो विनोदी लेख आल्यानंतर पु ल बाळासाहेबांनी पत्र पाठवलं की मार्मिकमधली व्यंगचित्र चांगले आहेत पण विनोदी लेख तेवढे दर्जेदार. साहेबांना राग आला. बाळासाहेबांनी लगेच मार्मिकमधून पु लना पत्र लिहिलं की तुम्ही नवोदित तरुणांवरती असा अन्याय करणं बरोबर नाही, तुमच्यासारख्या नावाजले तरुणांना तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यानंतर पुलंचं पत्र परत मार्मिकमध्ये आलं की बाळ श्रीकांत तुम्ही उगाच माझ्या पत्रावरून दुखावले. ते पत्र माझ्या पाठ आहेत पण आता मी ते सांगत नाही, पूर्ण पाठ आहेत माझ्या. बाळासाहेब पुलाला मानायचे, पुलं बाळासाहेबांना मानते, असे त्यांचे गुणानं होतं. पुलांना पण अभिमान होता बाळासाहेब मोठे झाल्याचा आणि बाळासाहेब तो पुलाला प्रचंड मान. तर मार्मिकने अनेक व्यंगचित्रकारांना प्रोत्साहन दिलं. पण बाळासाहेब राजकारणात गेल्यानंतर बाळासाहेबांना वेळ कमी मिळाला. म्हणजे त्यांची व्यंगचित्र होणं इतकी राजकीय व्यंगचित्रकार होणं सोपी गोष्ट नाही. प्रचंड तपस्या आहे, ती साधना आहे, तुम्हाला वाहून घ्यावं लागतं पूर्णपणे. बाळासाहेब सोमवार मंगळवार पूर्ण रूममध्ये, बंद रूममध्ये बसून व्यंगचित्र काढतात. मुखपृष्ठ आणि रंगाचं पेपर वाचणं, रेफरन्सेस घेणं, हे तपस्या होती. मग त्याच रूममध्ये त्यांचं जेवण द्यायचं, मी ना ते त्याच रूममध्ये जेवण आणून द्यायचं. मंगळवारी ते मोकळ्या व्हायचं. पण शिवसेनेचा व्याप वाढल्यानंतर बाळासाहेबांना सोमवार मंगळवार पण देणं कठीण व्हायला लागलं. मग त्यांनी मार्मिकमध्ये रविवारच्या जत्रेच्या ठिकाणी 2 पानी पत्र लिहिलं की मला तर व्यंगचित्र काढणं जमणार नाही, मी हा भार तरुणांवरती सोडतो. आणि मग त्यावेळेला त्यांनी सबनीसांना बोलवून घेतलं होतं, आणखी मलाही बोलवलं होतं आणि राज तर घरचाच होता. आणि मग बाळासाहेबांनी सबनीस, मला, राज अशी जी तरुण पिढी, खलील खान अशा तरुण पिढीला खूप प्रोत्साहन दिलं. बोलवत असत, आम्हाला मार्गदर्शन करत असत. आमचं काम त्यांच्यापेक्षा वेगळं होतं पण ते चालवून घेत असेल, पर्याय नव्हता. सबनीसांचं काम त्यांच्याजवळ होतं, आमचं थोडं वेगळं होतं पण ते चालवत असत. प्रोत्साहन बाळासाहेबांनी खूप तरुण व्यंगचित्रकारांना प्रोत्साहित केलं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेला दूरदर्शन आलं, जेव्हा सोशल मीडिया आला, परत सोशल मीडियाकडे तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया आल्यानंतर ना वाचन संस्कृती हळूहळू लोप पावली. आता ती परत येते. लोक वाचणं कमी झालं, वाचणं हे लोकांचं कमी झालं. त्यामुळे साप्ताहिकांचे, मासिकांचे, दैनिकांचे खप कमी झाले. मी ज्यावेळेला लोकसत्तामध्ये काम करत असे, माझं संडे स्पेशल नावाचं सदर होतं, पहिल्या पानावरती पण माझ्या रविवारच्या. तर त्यावेळेला लोकसत्ताचा, रविवारच्या लोकसत्ताचा खप 5 लाख प्रति होता मिनिमम. त्याच्यापेक्षा कधी वाढत असे. महाराष्ट्राचा खप लाखो, 5 लाख खप होता. आणि तुम्हाला माहिती आहे की घरामध्ये किमान त्या काळी 4 ते 5 माणसं असते, प्रत्येकाला 4-5 मुलं असते. म्हणजे घरामध्ये एक वर्तमानपत्र 10 जण वाचायचे. म्हणजे आमचं एक व्यंगचित्र किती जण वाचायची? 5, 10, 50 लाख लोक रोज वाचतात. एवढा वाचक वर्ग आम्हाला त्यावेळेला मिळतो. आज काय सोशल मीडियावरती, व्हॉट्सअपला तुम्ही तिथं 10 जणांनी उलट अंगठे दाखवलं, तुम्हाला वाटतं अरे काय आपण पाहतो, 100 जण फार फार.
आज मी काही मोठमोठ्या अभ्यासू लोकांचे व्हिडिओ बघतो. 1,000, 2,000, 3,000 वरती व्ह्यूज. कशाला तुम्ही एवढी मेहनत घेता अभ्यास करता? मला पण अनेक लोक सांगतात की तुम्ही संजय मिस्त्री चांगलं बोलता, तुम्ही असे व्हिडिओ बनवून टाकता. मला पण आपले विद्यार्थी सांगतात नाही टाकत, काय व्हिडिओ पण हे आपलं तुमच्या विद्यार्थ्यांसाठी मी करतो. समज तुमच्या विद्यार्थ्यांच्यासाठी एक नॉलेज, एक चांगलं एक एन्सायक्लोपीडियासारखं नॉलेज मिळावं म्हणून मी सगळं की माझे विद्यार्थी तुम्ही लाडके आहेत, तुम्हाला हे उपयोगी पडावं काय आणि ते तुमच्या पिढीच्या पिढीपर्यंत न्यावं म्हणून आपण व्हिडिओ एक अभ्यास म्हणून आपले चांगले जे तुम्ही बघणार सर. आपल्याला दाखवायची गरजही नाही. चांगल्या लोकांपर्यंत आपलं काही गेलं बस सर. आपल्याला क्लास प्रेक्षक पाहिजे ना, अलग तुमच्यासारखे क्लास प्रेक्षक वर्ग पाहिजे. त्यामुळे आपले व्ह्यूज वगैरे आपल्याला काय नाही, गरज नाही, अंगठे गरज नाही. तर त्यामुळे मार्मिकने मार्मिक मग त्यामुळे मार्मिकचा वाचक वर्ग कमी झाला. बाळासाहेबांची व्यंगचित्र लोकांना दिसेनाशी झाली. आणि तुम्हाला माहिती जर तुमच्यासमोर आयडल चांगले नसतील, आता आयडल कोणी नाही लक्षात घ्या, त्यामुळे संपूर्ण समाजाचा ऱ्हास होतो ना, बरोबर की नाही? आज आयडलच कोण आहेत मला सांगा ना, आयडल कोण आहेत चांगले? राजकारणामध्ये कोण चांगले आयडल नाही. तसं तो दर्जा राहिला नाही, हा लक्षात ना, सगळ्या क्षेत्रामध्ये. त्यामुळे मग मार्मिकचा वाचक वर्ग कमी झाला. दर्जेदार व्यंगचित्र बाळासाहेबांची दिसेनाशी झाली. आर.के. लक्ष्मण पण 90ला आले, ते रिटायर. आर.के. लक्ष्मण विषयी परत केव्हा तरी आपण बोलू नंतर. जगातल्या प्रत्येक माणसाला कार्टून आवडतं, जगामध्ये कुठेही कार्टून कळत नाही असं माणूस नाही सापडत. तर बाळासाहेबांनी जगभर कला, म्हणजे बाळासाहेब जेव्हा डिस्नेलँडमध्ये गेले होते ना, तेव्हा डिस्नेलँडमध्ये अनेक कॅरिकेचर आर्टिस्ट तिथे बसले होते. बाळासाहेबांनी त्यांची कॅरिकेचर करून दिली. अशा बऱ्याच आठवणी माझ्याकडे आहेत. वॉल्ट डिस्नेविषयी तुम्हाला नसलेल्या माहिती झाल्या. आर.के. लक्ष्मणला तर इतक्या वेळ आर.के. लक्ष्मण कोणाला भेटत नसते, त्याच्या आठवणी खूप आहे. पुलर मी दर शनिवारी भेटत असते. आता आणखी कोणाचा प्रश्न नसेल तर आपण मला वाटतं इथे थांबावं. मला वाटतं भरपूर वेळ गेलेला आहे. तर आपण सर्वांचे कार्टूनिस्ट कॅफे क्लबतर्फे आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट, हा कार्टूनिस्ट कॅफे क्लब ही सबनीसांची कल्पना आहे, संकल्पना आहे. त्याने एक दिवस मला सांगितलं की संजय आपण कॅफे क्लबमध्ये बसतो, आपण तसं एक कॅफे क्लब स्थापन करू, तिथे आपण अशा विषयांवरती गप्पा मारू. तर सबनीसन आपण विसरू शकत नाही. आपली दोस्ती जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी रहे.